चला मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमोल आणि आधार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटक अंकुश लोअर फुल टॉस पद्धतीचा हा ज्युसी बॉल, परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पण महेश मिसाळे यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. पंचांचा निर्णय अद्याप आलेला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी शहानिशा केली, त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल येतोय. कमी गतीचा हा बॉल आडव्या बॅटने फटका तर चांगला आहे, खूप चांगला, परंतु धाव एकच मिळेल कारण की क्षेत्र आहे घोषांकित. तिथे धावा तुम्हाला जास्त मिळणार नाहीयेत. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिलाय सरळ दिशेत. तिथे धावा तुम्हाला चांगल्या मिळतील. 4 धावा मिळतील. चौकार येतोय अमोल यांच्या बॅटमधून. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटची खालची गडा. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव मिळाली. फटका चांगलाय. अगदी पुढ्यातला बॉलला भिरकावून दिलाय. सी कॉर्नरच्या डोक्यावरून हा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. दणदणीत षटकार. यावेळेस महत्वाचा विकेट, महत्वाचा खेळाडू इथे बॅटची स्लाइस आणि त्यानंतर यष्टीरक्षक मात्र चुकी करत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होतोय. अमोल यांना मात्र परतीचा इशारा करत असताना पहिल्या विकेटचं झालंय पतन. चौदा धावा धावफलकावरती. फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टला हा झेल इथे पकडला जातोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपला. चांगला झेल इथे संपन्न झाला. षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 14. 2 गडी बाद संघ वैभव 11 वरपेवाडी.
षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. कमी गतीचा बॉल पुनश्च दुसऱ्यांदा हा चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे तुम्हाला एकच धाव मिळते. लगातारचे 4 बॉल आणि चारही चेंडूंवरती 1-1-1 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि धावफलक पुढे जाऊन सरसवतोय 18च्या घरामध्ये. 14 वरून 4 वाढल्या 18 धावा. इथे वेग फार होता परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. पुण्याच्या व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल. अवांतर धावा खर्च होत आहेत. 20च्या घरामध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा बॉल येतो निर्धाव. 2 षटकांची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या 22. रोहित ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल. कमी गतीचा हा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील की चेंडूने बॅटची कडा घेतली की काय. पंचांनी मात्र अपील फेटाळली. विशाल देखील आलाय. आज बऱ्याच काळानंतर विशालची भेट झाली. अगदी खूप जुना मित्र आहे तो आमचा. आज 4 ते 5 वर्षानंतर त्याला पाहिलं, बरं वाटलं. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून.
कमी गतीचा आणखीन एक चांगला बॉल, त्याच्यावरती धाव मिळेल फक्त एक. कव्हरच्या डोक्यावरून फटका तर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. गॅदर करून फेकी करेपर्यंत इथे दुसऱ्या धावेसाठी जागा सुटली आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक कमी गतीचा बॉल, अगदी पडल्यानंतर काटा बदलतोय, वळण घेतोय, कट होते चेंडू आणि अगदी फलंदाजांच्या नाकी न येत असताना या गोलंदाजाविरुद्ध प्रहार करायला इतकं सोपं नाहीये. अगदी जादूची बोट चेंडू वरती फिरवली जात आहेत. शेवटचा बॉल, इथे वेग होता, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 27 धावा धावफलकावरती. धावफलकावरती थोडीशी हालचाल केली जाते, थोडासा बदल केला जातोय. 28 धावा धावफलकावरती आणि ही विकेट जशी मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याबरोबर प्रदीपने मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवून दिली आहे. 28 धावा धावफलकावरती थोडासा बदल केला. -1 आली होती, तिथे आम्ही फक्त एकच धाव रेखली. ती एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली असताच 28 धावा धावफलकावरती. यावेळेस हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील, थोडासा मागे राहिला चेंडू पासून. एकच धाव त्याच्यावरती, एका धावेवरती थांबले. झेलची संधी, क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतील, परंतु आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. त्याचबरोबर आराध्या ट्रॉफी हाऊसचे सर्वेसर्वा स्वतः मालक अक्षय कदम यांचं इथे शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. 35 धावा धावफलकावरती, 35 रन्स. शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील, तिथे मात्र आधार कदम यांनी शेवटच्या षटकामध्ये हात खोलले. वैयक्तिक 12 चेंडू खेळत असताना 15 धावांची खेळी त्यांची आतापर्यंत चालू आहे. हा फटका फासला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतील, प्रयत्न करतील, परंतु इथे जज करता आलेलं नाहीये चेंडूला. अगदी चेंडू एकीकडे आणि क्षेत्ररक्षक एकीकडे धावत असताना हा बॉल मात्र जमिनीवरती आदळलाय.
पुढे सरसवायचा प्रयत्न, फटका फसलाय आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल पुन्हा एकदा 6 धावा देऊन जातोय. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या, धावा ठोकल्या. ठोकत असताना आधार कदम यांनी मात्र आपल्या नावाची चर्चा चालू ठेवली आहे. शेवटचा बॉल, धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती टार्गेट सेट करून देणारा शेवटचा बॉल. खोलवा टप्प्याचा क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. शेवटच्या बॉल वरती मिळाली 1 धाव. 44 धावा धावफलकावरती आणि 45 धावांचा टार्गेट इथे सेट झालाय. 45 धावा बनवायच्या आहेत, मिळवायच्या आहेत. चेंडू असतील 24. टीम माऊली 11 नेहरू टेकडी. वेलकम महेश साळुंके मॅगी. आराध्या ट्रॉफी हाऊसचे सर्व्हिस सर्व मालक स्वतः अक्षय कदम यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर स्वागत सन्मान केला जाईल. आराध्या ट्रॉफी हाऊसचे सर्व्हिस सर्व स्वतः मालक अक्षय दादा कदम यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. सचिन दादा कदम आपल्या शुभ हस्ते या सत्कार आम्ही घेऊ इच्छितोय.
आजच्या या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी LCD TV आपण पाहणार आहोत ब्रँडेड कंपनीचा, त्यांच्या माध्यमातून तो दिला गेलाय. या स्पर्धेसाठी विशेष असं मोलाचं सहकार्य आणि सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो अक्षयदादा कदम यांचा राहिलाय. आणि सातत्याने ज्या ज्या वेळेस जनाई देवी क्रिकेट क्लब वरपीवाडी आयोजित स्पर्धा असते त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष असं सहकार्य राहिलंय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. माऊली 11 टीम आपला 12 प्रतिनिधी इथपर्यंत या प्लीज. वैभव 11 बर्फेवाडी संघाचे सर्व खेळाडू व प्रतिनिधी आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. विजय आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल अगदी डोळ्याच्या समोरून चाललाय. बॅटच्या साह्याने एक धाव मिळेल गोशांकी क्षेत्रामध्ये. हो, वेग फार होता. वेगाला हवं तसं प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा बॅटच्या साह्याने गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी वेगाने उचलून फेकी गेली तोपर्यंत एक धाव देखील पूर्ण झाली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. नऊ धावा धावपालिकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ माऊली 11 नेहरू टेकडी. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आधार कदम.
आधार कदम बॉलिंग ट्रॅक वरती. 9 धावा धावपलकावरती एका षटकाची समाप्ती झाली. इथून पुढे मात्र खेळ तुम्हाला चांगला करावा लागेल, कारण की 45 धावांचं टार्गेट सेट केलं असतानाच त्याचा पाठलाग तुम्हाला अगदी वेगाने करायचा आहे. एक्झिक्यूटिव्ह केलाय, चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला डीपला, चेंडू होईल फरार. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून या बॉलनी मात्र सीमारेषा ओलांडली. 4 धावेंसाठी इथे मात्र प्रशांतच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक आला. अगदी क्लासिकल होता, क्लास फार आपल्याला पाहायला मिळाला. 99% क्लास आणि त्यानंतर 1% फक्त ताकद होती. वेगावरती केला प्रहार, मिळाला धावा, 4 चौकार. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल बॅटला कट झाल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. त्याच्यावरती धाव तुम्हाला एकच मिळते. एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण झाली. हो, सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय हा स्ट्रोक विजयच्या बॅट मधून. अगदी विजयाच्या जवळ जाणारा हा अफलातून स्ट्रोक. 6 धावेंसाठी दणदणीत षटकार. बॅकफुटला जाऊन मात्र दिशा दिली आहे. एक्स्ट्रा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करतील. उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी पूर्ण झाल्या. तेवीस धावा धावपलकावरती. चोवीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. धावपलक मात्र अगदी वेगाने पुढे सरकवत असताना आतापर्यंत सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू हाताळत असताना 15 धावा आतापर्यंत खर्च झाले. आधार कदम थोडस महागडं असं षटक आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू फेस करत असताना 16 धावा आतापर्यंत विजय वैयक्तिक खेळतोय. आणि ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना ओमसाई MTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र धावचूच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. बारा चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पंच या चेंडूवरती धावा किती आल्या? 2 धावा आल्या. थँक्यू सो मच. 26 धावा धावफलकावरती 2च्या साह्याने धावफलक पुढे सरकला. हो वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. यशरक्षकाने प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी झाला. धावचीच्या स्वरूपामध्ये विशाल बाद होईल. चांगला स्ट्रोक, त्याच्यावरती धावा किती मिळत आहेत? धाव मिळते एकच. हा फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये, साई आहे तिथे प्रयत्न करेल आणि ही कॅच इथे मात्र पकडली जाते. महत्वाचा खेळाडू इथे मात्र बाद होतोय. तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 27 फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाल्या या षटकामधून. 3 धावांचा षटक हाताळत असताना मात्र मॅच इथे जिवंत ठेवली. एका बाजूने संघर्षाचं वजन जास्त पाडत असताना तराजूचा काटा मात्र एका बाजूला जास्त झुकलाय आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. सहा चेंडू आणि बनवायचे आहे 17 धावा. मॅच अजून संपली नाहीये. दोन्ही बाजूनी सामना अजूनही जिवंत आहे. सोडून दिलाय परंतु यावेळेस ओळखता आलेला नाहीये. हा चेंडू चांगला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 मध्ये बनवायचे आहे 17. 8 चेंडू खेळत असताना 16 धावांची आतापर्यंत नाबाद खेळी राहिली आहे विजयची. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल विजयला. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. 1 बाउन्स गॅदर झाला.
परंतु विजयने इथे जागा सोडली नाही. विजय थांबला या चेंडूवरती. 2 धावा देखील आल्या असत्या परंतु ती एकही धाव विजय घेत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. 3 मध्ये बनवायचे आहेत 17. जसा हा सामना संपेल त्यानंतर 20 मिनिटं प्रत्येकाला ब्रेक दिला जाईल याची काळजी घ्या. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. गेलाय टप्पा 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 सीमा रेषेच्या बाहेर. या 4 धावेनी धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 32च्या घरामध्ये. तीन चेंडू 13 धावा. 3 चेंडू. अजूनही मॅच संपली नाहीये. बनवावी लागेल. मॅच बनवू शकते. हो जोरकस मारायचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. 2 मध्ये बनवायचे आहेत आता 13. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय विजयचा खेळ आणि मॅच देखील कुठेतरी हळूहळू संपत चालली आहे. 1 चेंडू आता गरज आहे ती 13 धावींची. शेवटचा बॉल बॅटची वरची स्लाइस बॉल गेला डी झोन मध्ये. मॅच होते फिनिश. या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवणारा संघ वैभव 11 वरपेवाडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बॅड लक. तुमचा खेळ देखील चांगला राहिला. माऊली 11 नेहरू टेकडी तुम्हाला पुढील टुर्नामेंट साठी खूप खूप शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च ठरला तो सुजय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.